खरं तर पहा भारत अनेक फॉर्मॅट आहेत क्रिकेटचे. त्यामध्ये हाफ पिच क्रिकेट स्पर्धा असतील, त्याबरोबर बॉक्स क्रिकेट स्पर्धा असतील, त्याबरोबर ओरम क्रिकेट स्पर्धा असतील, अशा असंख्य फॉर्मॅटमध्ये हा क्रिकेटचा खेळ खेळला जातो. आई बागेश्वरी प्रीमियर लीग BPL ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो 2026 चौथ्या वर्षामध्ये चौथ्या पर्वाला सुरुवात होताना पाहायला मिळते. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा होईल मॅचला सुरुवात. तर पाहायचं गोलंदाजी मार्क वरती इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. पहिला बॉल तिथे सुंदर स्ट्रोक आणि या स्पर्धेची एक दमदार सुरुवात. येतोय 4 चौका. गणेशजी मोरे यांच्या शुभ असते पुढील सन्मान. अतुलजी शेलार यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आणि आदरणीय गणेशजी मोरे यांना विनंती करतो आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान संपन्न करायचा. ट्रॅक पॅन्ट नाही का तिथे 2 धावांचे पॅनल्टी. ट्रॅक पॅन्ट ही तुम्हाला कंपल्सरी आहे. क्रिकेट खेळामध्ये तुम्ही बेल्टचा वापर करू शकत नाही, हा एक नियम आहे. तर मला वाटतं अनुभवी पंच आहे, तुम्ही बेल्टचा वापर क्रिकेट खेळामध्ये करू शकत नाही. ओके. कुणी मास्क वापरणार नाही, चेहरा कुणाला बिल्ड करता येणार नाही याची दखल आपण घ्या. विशेष ज्या महत्वाच्या सूचना आहेत, तुम्ही क्रिकेट खेळामध्ये बेल्टचा वापर करू शकत नाही, हे एक महत्वाची सूचना आहे. ओके. ऑफिशियलला तुम्ही तशा सूचना करा आणि फिल्डिंग चेंज करा. अजय अमितच्या बॅटमधून एक सुंदर फटका आपण पाहिला. एक चांगली स्टार्ट या ठिकाणी आपण पाहतो. वेल बिगिनिंग बिकम हाफ टर्न असं म्हटलं जातं. तुमची चांगली सुरुवात तुमच्या यशाचं मोठं रहस्य आहे. पहा, एक चांगली सुरुवात मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुमचा अर्थ यश असं म्हटलं जातं. 3 षटकाचा सामना. वेळ तुम्ही घेऊ नका, अगोदरच आपण लेट आहोत. गोलंदाज सज्ज होत आहेत. त्यावेळेचा बॉल परत एकदा कॅप मध्ये सुंदर फटका. परत एक चेंडू बॉडी लाईनचा वेध घेणार आहे. शानदार स्ट्रोक एबीच्या बॅटमधून येतोय 4. टीमची धावा संख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचेल. 10 ऑन बोर्ड. 2 धावांच्या अगोदर पॅनल्टी लागलेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेले आहेत. अजयला इथे कमबॅक करावा लागेल. परत एकदा चांगला फटका. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो वेगवान होता, थांबवलं नॉन स्ट्राईक एंडला. प्रतीक यांना धाव येणार नाही आणि अखेर एक चांगलं कमबॅक मैदानामध्ये आपण पाहतो. पुन्हा गोलंदाज अजय, गोलंदाजी मार्क वरती. पुल ऑफ लेंथ बॉल. पुन्हा विकेट किपर तिथे चुका करताना पाहायला मिळत आहेत. पाहायचं काय घडलंय मैदानावरती. लेग बाइट्स का सर, लेग बाइट 4. लेग बाइट 4. संघाची धावसंख्या वाढेल 14. गोलंदाज हो परत एकदा परफेक्ट स्ट्रोक स्टील बॉल. पहिल्या षटकामध्ये धावांचा महापूर आलेला आहे. 18 धावा धावबलकावरती या ठिकाणी आपण पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल परत एकदा पॉइंट मध्ये ढकलला. पुन्हा एक सिंगल येते आणि या सिंगल बरोबरच आपण पाहतो 19 वरती स्कोर कार्ड धावून पोहोचेल. षटक क्रमांक 1 इथे मात्र संपलेला आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावा आपण पाहिला. अजयचं हे पहिलं षटक भरपूर महागडं राहिलं. जो मला वाटतं टॉस जिंकून प्रथमचा जनाई 11 हा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो. बॅटिंगसाठी आपण पाहतो रेश्माताई एंटरप्राइजेस या 2 संघांदरम्यान चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. रेश्माताई खाडे यांच्या मालकीची टीम आपण एका बाजूने पाहतो, एका बाजूने रवी मोरे
यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. पाहायचे कुठला संघ जिंकणार आहे. 19 धावा धावफलकावरती गोलंदाजी थोडस परिवर्तन आणि गोलंदाजी मार्कवरती अनेक वर्षांचा अनुभव. चंदू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. एबी ऑन स्ट्राईक. चंदू पुसारी पुल ऑफ लेनचा बॉल परत एकदा क्षेत्ररक्षण रवीचं तिकडे थोडस खराब आणि चेंडू परत एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. येतोय 4. पहा अनेक फॉर्मॅट मध्ये हा क्रिकेटचा खेळ खेळला जातो. त्यामधला हा एक फॉर्मॅट आपण पाहतो. सर्कल टेनिस बॉल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल यस यस इज गॉन. अतुल इथे बाद, अमित इथे बाद होताना पाहायला मिळतो. पहिली विकेट आलेली आहे. एबी चं मात्र डगआउटच्या दिशेने माघार आहे. पहिला धक्का लागलेला आहे. पहिला फलंदाज बाद. यावेळेचा बॉल परत एकदा एक धाव या ठिकाणी येणार आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती होईल का? तर पहा एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होते. संघाची धाव संख्या वाढलेली आहे. स्कोर कार्ड वरती 24 धावा आहेत. माधवजी ठाकरे आकर्षण ठरतायत या स्पर्धेचा आणि पहा सर्वांचं लक्ष त्यांच्यावरती आज. खरं तर आपण पाहतो मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटसाठी व्यतीत करणारे नामवंत पंच म्हणून ज्यांची ओळख आहे. रोशन आलेत मैदानावरती आणि पहा हलक्या हातात ढकललेला हा चेंडू सिंगल तो मात्र देऊन गेलाय. बॅकफुटला गेले. जागा बनवून स्टॉप खेळण्याचा प्रयत्न होता. फाऊ अर्थातच प्रतीक जिथे बीट होताना पाहायला मिळत आहेत. एक विकेट गेली आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतो 24 धावा. मुरबाड नगरीमध्ये आपण पाहतो एक नामवंत स्पर्धा रंगली आहे. गोलंदाजी मार्गवरती चंदू पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. यस यस एक आगळी वेगळी शैली. काय फ्लेक्सिबल शरीर आहे. अगदी आपण पाहतो वयाच्या मला वाटतं 50च्या पलीकडे असतील. तर पहा 56 वर्ष वयोवर्ष आहे आणि पहा आज या वयामध्ये काय फ्लेक्सिबल शरीर आहे. माधवजी ठाकरे यांचं विशेष मी कौतुक करेल. पंचांकडे अपील होणार आहे. यस यस इज गॉन. मोठा धक्का लागलेला आहे. रोशन बॅक टू दी पवेलियन. पंचवीस धावा धावफलकावरती पुन्हा एक मोठा धक्का लागलेला आहे. षटक क्रमांक दुसरं जे इथे मार्गस्थ असताना भरपूर एंटरटेनमेंट. 25 धावा 25. संतोष जिथे नवीन फलंदाज इन होतील इन ॲट नंबर 4. चौथ्या क्रमांकावरती काय घडेल हे आपल्याला पाहायचंय. पहा एक नामवंत स्पर्धा या ठिकाणी उभी राहतीये. आई बागेश्वरी प्रीमियर लीग मुरबाड 2026. तर आपण चौथ्या पर्वामध्ये आहोत आणि पहा चौथ्या पर्वाचं आकर्षण माधवजी ठाकरे सर असतील आणि आमचे सर्व. ओहो हो पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक चेंडू फाईन लेग मध्ये येतोय 4. थँक्यू डीजे थँक्यू. पहा 29 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. प्रत्येक एका बाजून डाव सावरण्याचा प्रयत्न करतायत. पहा एक नामवंत स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. आदरणीय भूषणजी भानुशाली यांचा इथे सन्मान होणार आहे आणि मी विनंती करतो तानाजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. याचे दोन्ही मान्यवर. थँक्यू डीजे. 33 धावा धावफलकावरती तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. सलगचे 2 चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. रोहित गोलंदाजी मार्गमध्ये आले आणि त्याच्या गोलंदाजा प्रतिक्रिया तिथे पादा उचललेला आहे. परत एकदा तिथे फिल्डर डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न करतायत. धाव येणार नाही. चेंडू डॉट. अखेर गोलंदाजाने इथे षटकेचा मोकळा श्वास घेतलेला आहे. अंतिम षटक. पुन्हा एकदा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क तिथे कुठलाही झालेला नाहीये. स्कोर कार्ड वरती 33 धावा आहेत. 1 बाद 33 धावा या ठिकाणी आपण पाहतो. मुरबाड नगरीमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतो.
हलक्या हातात ढकलला हा चेंडू क्षेत्ररक्षक घेत आहेत चंदू चेंडू कव्हर करतील सुंदर क्षेत्ररक्षण होईल आणि एक धाव या ठिकाणी प्राप्त होतीये एका धावेनिशी संघाची धाव संख्या पुढे गेलेली आहे धावलकावरती 34 प्रथम बॅटिंग करत असताना रेशमाताई एंटरप्राइजेस हो 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 ऑटो एफर्ट जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी आपण मैदानावरती पाहिलेले आहेत सुंदर क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या मध्ये पाहतो आणि तिथे चेंडू पास टॉप केलेला आहे काही धावा सेव्ह केलेल्या आहेत 35 धावा धावलकावरती पहिला डाव संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना 2 विकेट गमावलेल्या आहेत रेशमाताई एंटरप्राइजेस संघानं आणि बनवलेल्या आहेत 35 धावा विजयासाठी 3 षटकं आणि जनाई 11 संघाला बनवायच्या त्या 36 चला पुढील मॅचचा टॉस पुढील फॉर्मॅट द्या आम्हाला पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण घेत आहोत खास करून आपण पाहतो मोहनजी सासे यांच्या आग्रहा खातर रेश्मा रमेश खाडे यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते रेशमाताई एंटरप्राइजेस आणि प्रथम बॅटिंग केलेली आहे धावलकावरती लावलेल्या आहेत 35 आणि 36 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी रवी मोरे अर्थात जनाई 11 या टीमला बनवायच्या पाहिजे गोलंदाजी मार्क वरती कोण येणार वेळ जास्त घ्यायचा नाही पुढील मॅच आमच्यापर्यंत पोहोचवा वेगची खाडे एक दमदार आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो यावेळेचा बॉल तिथे हा ढकलला हलक्या हातानं एक धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते पुढील मॅच या ठिकाणी होणार आहे SM वॉरियर्स SS स्ट्रायकर्स हा पुढील सामना आहे तर यानंतर लगेच आपण षटक संपल्यानंतर टॉस साठी SM वॉरियर्स SS स्ट्रायकर्स यावेळेचा बॉल तिथे पायचे पंचाचं डिसिजन यस यस व्हाईट बॉल संघाची धावसंख्या 5 ऑन बोर्ड 5 धावा गोलंदाज सज्ज होतात प्रतीक परत एकदा गोलंदाजी मार्क मध्ये 6 धावा ओ हो यावेळेचा बॉल नो बॉल बॉलची एक धाव येते 7 धावा धावलकावरती प्रत्येकची गोलंदाजी आपण पाहतो समोर आपण पाहणार आहोत रोहितच्या बॅटमध्ये हा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह करायचा आहे पहा बॅटच्या आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क तिथे झालेला नाहीये गोलंदाज तयार पुन्हा हो आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक तिकडे प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत काय गोलंदाजी या ठिकाणी केली जाते अचूकता भरपूर आहे आणि पहा योग्य टप्प्यावरती प्रत्येकचे मात्र गोलंदाजी करतायत पुन्हा इथे पाहायचंय काय घडलंय पंचांचा डिसिजन काय येतो तिथे यस इज गॉन धक्का क्रमांक 1 लागलेला आहे विकेट 1 मुझको राणा जी माफ कर
थँक्यू मित्रांनो, टाळ्या होतील का? माधवजी ठाकरे जबरदस्त एंटरटेनमेंट आपल्या सर्वांचं करतायत. नाव बॅक टू क्रिकेट. या बेनचा बॉल परत एकदा पुल करण्याचा प्रयत्न. तिथे 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 काय घडलंय? सूर लगावला, स्वतःला झुकून दिलं. ही असते मित्रांनो गाव चॅम्पियन लीग. प्रत्येक जण आपला पहा 100% एफर्ट्स देताना पाहायला मिळतो. यावेळेस स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर एक बाद 8 वरती जाऊन पोहोचलं. प्रतीकची गोलंदाजी आपण पाहतो आणि पहिलं षटक चे मात्र मैदानावरती संपलेलं आहे. स्कोर कार्ड वरती 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू मला वाटतं झालेले आहेत. 1 चेंडू शिल्लक असावा. ओके, टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. चला लगेच टॉस साठी. शिवसाई स्ट्रायकर जो असते SM वॉरियर्स, हा टॉस या ठिकाणी संपन्न होतो. याच्या टॉस साठी नेक्स्ट मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येते. चला टॉस साठी आणि आदरणीय धनाजी भुईर यांना विनंती करतो आपले शुभ असते हा टॉस या ठिकाणी संपन्न होईल. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. पहा, एक मोठा फटका अपेक्षित आहे भक्कम स्थितीमध्ये येण्यासाठी. स्ट्राईकच्या दिशेनं फलंदाज आपण पाहतो. मनीष, ओ हो हो, क्लीन बोट, विकेट. पहिले षटक संपलं आणि धावफलकावरती धावा जर आपण विचार केला 8 धावा धावफलकावरती एक अगदी 2 फलंदाज गमावलेले आहेत. जरा 11 टॉस या ठिकाणी होतो आणि पाहिजे कोण जिंकलं टॉस. झाला का टॉस? कोण जिंकलं? SM वॉरियर्स टॉस जिंकलेला आता डिसिजन फील्ड फर्स्ट. ओके, यावेळेचा बॉल, ओ हो हो, क्षेत्ररक्षण खराब, चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर आहे. 4. हॅलो, बॉल साठी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. DRS या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि पाहायचं आता तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतो. या ठिकाणी आपण पाहतो बाबू खाडे चे मात्र उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. एक उत्कृष्ट ऑर्गनायझर आहेत. अनेक स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहेत असे एक चांगले ऑर्गनायझर बाबू खाडे या ठिकाणी उपस्थित होते. यस, काय डिसिजन? नो बॉल. नो प्लस 4. 5 धावा या चेंडूवरती येतील. संतोष, यावेळेचा बॉल परत एकदा तिथे पाहायचं क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1 धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. संघाची धावा संख्या 1 ने पुढे गेली आहे. धावफलकावरती जर आपण विचार केला तर रन आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 13 गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज मात्र संतोष संचार. भरपूर चांगलं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतो. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो गंगाधर. यावेळेचा बॉल गंगाधरच्या बॅट मधून सुंदर फटका फाईट लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती. सार्थक जिथे दमदार क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो. परत एक सिंगल येते आणि या सिंगल बरोबरच 14 या धावा संख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. गोलंदाज पुन्हा रिवर्सचा प्रयत्न होता AJ यांचा. तदनंतर तिथे 1 धाव येणार आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल का? गंगाधर थोडीशी पुढे गेले होते क्रीजच्या आणि तदनंतर आपण पाहतो स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल 15. 16 धावा आहेत. ओके, 16 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहे. संतोष गोलंदाजी मार्गवरती तयार होती.
काय करामत केली जाते पुलापलेत बॉल गंगाधर परत एकदा समजू शकलेला नाहीये फुल टॉस होता आणि त्यावरती मोठा फटका अपेक्षित होता तसं घडलेलं नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतो एक धाव ची मात्र प्राप्त होणार आहे संघाची धाव संख्या पुढे जाऊन पोहोचते 17 रेशमाता एंटरप्राइजेसच्या वतीने गोलंदाजी मार्गमध्ये संतोष यावेळेचा बॉल पुन्हा हलक्यात ढकलला तिथे यस यस 4 रन चौका संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते 21 धावा स्कोरबोर्ड होती 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेल्या आहेत आणि गोलंदाजच्या माध्यमातून संतोष परत एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात ओ हो हो पंचांकडे अपील यस इज गॉन धक्का क्रमांक 3 दोन षटक संपले आणि 2 षटकांमध्ये फार मोठी बडजड या ठिकाणी होताना पाहायला मिळते एका बाजूनं जना 11 टीमची तर आता पाहायचंय सुरुवातीला मनीष बाद झाले रोहित बाद होताना पाहायला मिळाले अजय हे तिथे बाद होताना पाहायला मिळाले तर आता नवीन फलंदाज मैदानावरती शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 36 धावेंचा पाठलाग आहे तर धाबलगावरती 21 धावा आहेत आणि विजयासाठी आता 15 धावेंची आवश्यकता आहे शेवटचे 6 बॉल आणि 15 रनची आवश्यकता म्हणजे इथे तुम्हाला षटकार मारू शकत नाही फक्त चौकारांची आवश्यकता चौकारांवरतीच इथे तर्क लावला जाणार आहे या मॅचचा परत एकदा जो मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न सिंगल येईल तिथे अनिकेत येत आहे चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण अनिकेतचं आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती अमित चे मात्र सज्ज आहेत एबी चंद्रकांत अनेक अशा प्रसंगांना सामोरा गेलेला हा खेळाडू आज पाहायचं या परिस्थितीतून मॅच बदलेल का यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खेळा तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती याचबरोबर पुन्हा एक सिंगलला फरक पडणार नाही या परिस्थितीला जर तुम्ही सिंगल घेत असाल तर रेशमाता एंटरप्राइजेस ती हसत खर्च करेल ओ हो हो तिथे तिथे एफर्ट्स पाहायचे प्रयत्न चांगले होते आणि सरळ चेंडू बॉर्डर लाईनचा वेध घेईल येतोय चार यावेळेचा बॉल परत एकदा तिथे यस इज गॉन चंद्रकांत मला वाटतं तिथे बाद होताना पाहायला मिळतात गंगाधर यांची विकेट थँक्यू डीजे शेवटचे 2 चेंडू आणि 9 धावा 2 चौकार मॅच बरोबरीत ओ हो हो क्लीन बोट विकेट थँक्यू डीजे तर आता आपण पाहतो 2 विकेट सलगच्या गेल्यात 27 धावा तर आता शेवटचा 1 चेंडू आणि याचबरोबर सामना जिंकलेला आहे या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करते रेशमाता एंटरप्राइजेस पहिला सामना जिंकते अभिनंदन थँक्यू पुढील टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या थोडं फास्ट खेळा विनंती आहे थोडस आपण फास्ट खेळायचं आहे